आरक्षणासाठी सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला आता राज्याच्या विविध भागातून पाठिंबा मिळत आहे। मराठवाड्याची राजधानी असलेल्या नांदेडनेही यात पुढाकार घेतला असून तिथून आंदोलकांसाठी मदतीचा हात पुढे आला आहे। याविषयी आपण माहिती जाणून घेऊया। आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने कूच करणाऱ्या मराठा आंदोलकांना आता नांदेडमधून रसद पोहोचत आहे। मराठा आंदोलकांचा पाठिंबा देण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातून तब्बल 20,000 चपात्या आणि ठेचा मुंबईकडे पाठवण्यात आला आहे। मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही प्रमुख मागणी म्हणून हे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला पाठिंबा म्हणून नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील निवघा गावातून गावकऱ्यांनी एकत्रित येत हे योगदान दिलं आहे। आंदोलकांचे जेवणाचे हाल होऊ नयेत याकरिता ही मदत पाठवण्यात आली आहे। याआधीही मराठा आंदोलनाला मराठवाड्यातील विविध भागातून मोठा पाठिंबा मिळाला आहे। आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून आंदोलकांना मदत पोहोचत आहे। नांदेड जिल्ह्यातील आलेल्या या मदतीमुळे आंदोलकांची ताकद आणखी वाढली आहे।